जनता ऐसी करारी हार देगी कि दुनिया देखती रह जाएगी। आपकी क्रेडिबिलिटी गई, खत्म हो गई है। कोई आपकी बात सुनता ही नहीं है क्योंकि आप उनके हो। नरेंद्र मोदी की राहुल गांधी, शरद पवार की देवेंद्र फडणवीस, गल्ली ते दिल्ली कोणाची हवा? समजून घ्या एक्झिट पोलचे गणित. यासाठी पहा फक्त लेट्सअप मराठी. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सत्ता संग्राम या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशातल्या लोकसभा निवडणुकींचे एक्झिट पोल तुमच्यापर्यंत एव्हाना पोहोचले असतील. ते कसे आले, का आले, कुठपर्यंत आले, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. भाजप समर्थक त्याचा जल्लोषही मनावत असतील. नरेंद्र मोदी यांनी तर हे एक्झिट पोलचे आकडे पाहून देशवासियांचे, त्यात युवा शक्तीचे आणि नारी शक्तीचे आभार देखील मानलेले आहेत. या भाजपच्या खालोखाल जर दुसरा माणूस जर कुणी खुश जर झाला असेल तो असेल प्रशांत किशोर. कारण प्रशांत किशोर यांनी देखील काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा म्हणजे 303पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असं त्यांनी भाकीत वर्तवलेलं होतं. आणि त्याच्यावर त्यांना बरंच ट्रोल व्हावंही लागलं होतं. पण त्यांचंही भाकीत या एक्झिट पोलनी खरं करून दाखवलेलं आहे. या एक्झिट पोलचा लसावी आणि मसावी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आता हे प्रत्यक्षात एक्झिट पोल 4 जूनला असेच दिसतील, असंच काही घडेल, हे आत्ताच काही सांगता येणं अवघड आहे. कारण एक्झिट पोल याआधी देखील बऱ्यापैकी चुकलेले आहेत. बऱ्यापैकी त्यांचे आडाखे त्यांच्या अंदाजानुसार आलेले नाही आहेत. तरीही आत्ताचे जर एक्झिट पोल पाहिले तर सर्वांनी एका मुखानं आणि एका मनानं, एका मतानं सांगितलेलं आहे की भाजप पुन्हा सत्तेवर येत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता राखत आहेत. आधीचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्ड मोडण्याचा त्यांचा जो मनोदय होता, जो निश्चय होता, तो आता पूर्णत्वाच्या मार्गावर गेलेला आहे असं हे एक्झिट पोल पूर्णपणे दाखवून देत आहेत. त्यांचा जो 400 पारचा नारा होता, तो 400 पारचा नारा 2 एक्झिट पोलने आता तरी सक्सेसफुल केलेला आहे. त्यातला जो पहिला एक्झिट पोल आहे आणि जो थोडा सिरियस घेतला जातो तो आहे ॲक्सिस माय इंडिया आणि इंडिया टुडे यांचा. त्यांच्या म्हणण्यानुसार इंडियाला 361 ते मॅक्झिमम 401 जागा मिळू शकतील. म्हणजे हा असा एक एक्झिट पोल आहे की त्यांनी, आणि ॲक्सिस माय इंडियाला थोडंसं लोक गंभीरतेने घेतात. प्रदीप त्यांचे गुप्ता म्हणून त्यांचे जे संचालक आहेत त्यांना अतिशय गंभीरतेने घेतलं जातं. त्यामुळे ह्या जो अंदाज आहे ॲक्सिस माय इंडियाचा तो मला वाटतं सर्वाधिक चर्चेचा राहणार आहे. कारण त्यांनी 400 पारचा जो नारा आहे तो भाजपसाठी लगावलेला आहे किंवा बजावलेला आहे. दुसरा एक पोल आहे की ज्यांनी भाजपला 400च्या NDAला 400च्या पुढे जागा दाखवलेल्या आहेत आणि तो आहे चाणक्य नीतीचा. चाणक्य नीतीने पण जवळपास 415 जागा भाजपला दाखवलेल्या आहेत. भाजप प्रणित NDA आघाडीला दाखवलेल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसचं काय झालेलं आहे? काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा या दैनिक भास्करनं जो एक्झिट पोल घेतलेला आहे त्याच्यातच दिसत आहेत. त्याच्यामध्ये 201 जागा, म्हणजे पहिल्यांदा इंडिया आघाडीला 201 जागा भास्कर दाखवत आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला किमान जागा किती आहेत या एक्झिट पोलमध्ये? किमान तर त्या आहेत फक्त 118. तो दाखवतो आहे रिपब्लिक भारत हा जो पोल आहे तो 118 जागा दाखवतो आहे. बाकीचे जे पोल आहेत ते बऱ्यापैकी 131, 141, 153, 145 अशा किमान जागा इंडिया आघाडीला दाखवत आहे. दुसरी यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, इंडिया आघाडीला म्हणजे भाजप प्रणित इंडिया आघाडीला किमान जागा किती मिळतील याचा जो आहे तो TV9चा जो अंदाज आहे 342. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत 350च्या आसपास NDA आघाडी जात आहे असं हे सगळे पोल दाखवत आहेत. आणि यातलं मला एक वैशिष्ट्य वाटतं आहे की भास्करचा जर पोल सोडला तर जवळपास सर्वजण एका सुरात कमळ 350, 400, 375, 382, 368 अशाच कमळांचा आकडा हे सगळे एक्झिट पोल देत आहेत.
दुसरीकडे या एक्झिट पोलविषयी आणखीन 2-3 मला वैशिष्ट्ये सांगायची आहेत की निवडणूक आयोगानं जशी मतदान जे पहिला टप्पा जेव्हा सुरू झाला त्याच वेळेस असं सांगितलेलं होतं की जोपर्यंत मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होत नाहीत, म्हणजे आज 7वा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल सांगायचे होते. पण प्रशांत किशोर असतील, ॲक्सिसचे चीफ प्रदीप गुप्ता असतील किंवा इतर काही एजन्सीज असतील, त्यांनी मात्र हे एक्झिट पोल येण्याच्या आधीच आपले अंदाज ओपिनियन पोल म्हणून किंवा एक एक्झिट पोलचा एक नमुना म्हणून यापूर्वीच दाखवलेले होते. आता याचं कारण काय होतं आणि कशासाठी त्यांनी ती आधीच भविष्यवाणी केली याचा देखील शोध आपल्याला पुढच्या काळामध्ये घ्यावा लागेल. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती एक्झिट पोलच्या ज्या चर्चा होत्या त्याच्यावरती काँग्रेसनं बहिष्कार टाकलेला होता सगळ्या वृत्तवाहिन्यांवरती. नंतर असंही कानावर आलं की नाही आम्ही चर्चेत सहभागी होऊ. त्यानुसार काही चॅनल्सवरती म्हणजे मी इंडिया टुडेवरती कीर्ती चिदंबरम जे काँग्रेसचे खासदार आहेत शिवगंगामधनं तमिळनाडूमधनं ते देखील सहभागी झालेच मी पाहिलं. याचा अर्थ हा जो बहिष्कार आहे तो काँग्रेसनं तात्पुरता का होईना मागे घेतलेला आहे. आता या एक्झिट पोलचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आणि भाजप इतक्या जागा कुठनं मिळवत आहे हे देखील या निमित्तानं आपल्याला स्पष्ट करायला हवं. सगळ्यांना असं वाटत होतं की जो उत्तर भारत आहे त्या उत्तर भारतातनं भाजपला मोठा दणका बसणार आहे. कर्नाटक जिथं काँग्रेस आता राज्य आहे त्या कर्नाटकातनं भाजपला मोठा दणका बसणार आहे. प्रत्यक्षात असं काहीच झालेलं नाही आहे असं सर्व एक्झिट पोलचा दावा आहे. कर्नाटक असो, उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी भाजपने तिथं जवळपास 100पैकी म्हणजे उत्तर प्रदेश जर अपवाद जर वगळला तर 90%हून अधिक यश भाजपनं मिळवलेलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये त्याच यशाची पुनरावृत्ती म्हणजे गेल्या वेळेस भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 62 जागा होत्या तर त्या वाढण्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियानं व्यक्त केलेला आहे आणि त्या जागा जवळपास 70च्या आसपास जाऊ शकतात, 70पेक्षाही जास्त जाऊ शकतात असं या पोलमध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ आणि मोदी यांचं जे एक डबल इंजिन आहे त्या डबल इंजिननं राम मंदिरानं तिथल्या लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूनं उत्तर प्रदेशमध्ये काम केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं मला वाटतं की जी टॅली 303ची होती ती टॅली भाजपनं अबाधित राखलेली आहे आणि याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यातनं आणखीन 20 ते 25 जागा ॲडिशनली मिळवलेल्या आहेत. म्हणजे 303 प्लस या 25-30 जागा जवळपास भाजपची स्वतःचीच टॅली ही 300-350पर्यंत जाते आहे असं या सगळं एक्झिट पोलचं म्हणणं आहे. असं जर प्रत्यक्षामध्ये जर आलं तर आधी म्हटलं त्याप्रमाणे मोदी हे इतिहास पुरुष ठरतील. त्यांचं नाव भारताच्या राजकीय इतिहासामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं नोंदवलं जाईल. याचीच ही आजची एक्झिट पोल ही एक नांदी आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. दुसरीकडे काँग्रेसची मात्र वाईट अवस्था आहे. हे काय तर मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. काँग्रेसला या सगळ्या याच्यावरती विचार करावा लागेल. काँग्रेसच्या सगळीकडे जी प्रतिक्रिया होती तीच की ठीक आहे अजून निकाल आलेला नाही आहे, निकाल आल्यानंतर प्रत्यक्ष आम्हाला सगळं जनभावना कळेल अशी त्यांची भूमिका होती. आणि या सगळ्या याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो आहे दक्षिणेमध्ये तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये भाजप आपलं खातं खोलत आहे. तमिळनाडूमध्ये 2 ते 3 जागा भाजपला दाखवण्यात आलेल्या आहेत. केरळमध्ये सुद्धा 2 ते 3 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शशी थरूर हे काँग्रेसचे उमेदवार हे तिरुअनंतपुरमधनं हरू शकतात असं एक्झिट पोलमध्ये म्हटलेलं आहे. तसंच अनामलाई जे तमिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, माझे IPS ऑफिसर आहेत आणि भाजपचा एक उगवता शायनिंग स्टार म्हणून ज्यांची गणना आहे ते अनामलाई देखील जिंकून येऊ शकतात कोइंबतूरमधनं. असं तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या ठिकाणाहून भाजपला मोठा बोनस मिळालेला आहे. आणि मला वाटतं भाजपनं जी काही कामगिरी एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे, भाजपची जी काही कामगिरी दिसून येत आहे ती अतुलनीय आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही सरकारनं केलेली नाही. जे सरकार 10 वर्ष सत्तेमध्ये राहिलेलं आहे आणि परत 3ऱ्या टर्मला सामोरं जर जात असेल तर त्याला अँटी इन्कम्बन्सीचा नाराजीचा सामना करावा लागतो. आता प्रत्यक्षामध्ये लोक तर बोलताना मोदींच्या विरोधात बोलत होते. सोशल मीडियामधली कॉमेंट जर आपण पाहिली तर ते मोदींच्या विरोधात बहुतांश अशा कॉमेंट्स होत्या. महाराष्ट्रात तर त्याहून बिकट परिस्थिती मोदी सरकारसाठी होती. तरीही या महाराष्ट्रामध्ये देखील
भाजपला किंवा NDAला फार मोठा लॉस होताना दिसत नाही आहे. महाराष्ट्रावरती आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. एकंदरच जर एक्झिट पोल जर पाहिले तर भाजपची बल्ले बल्ले आपण असं ज्या पद्धतीने म्हणतो तसं भाजपनं करून दाखवलेलं आहे. आणि काँग्रेसला मात्र पुन्हा तिसऱ्यांदा अक्षरशः मान खाली घालून पुन्हा पुढची 5 वर्षे काढावी लागतील असं सगळं चित्र आहे. प्रत्यक्षात हे जेव्हा 4 जूनला हे जर आकडे असे जर बाहेर पडले तर मी म्हटलं आधी त्याप्रमाणे मोदी हे ऐतिहासिक पुरुष, इतिहास पुरुष भारतीय राजकारणामध्ये ठरतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? एक्झिट पोलचा तुम्हाला हे अंदाज खरे वाटतात का? हे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. पूरा देश कह रहा है अब की बार कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण यासाठी पहा लेट्स अप मराठी. लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर.